आहेत हे बाबा आणि कुठे आहे हे मंदिर, भुयारी मंदिर? आम्हाला पण बघायचं आहे. कसं गेली तू, का गेली, कुठे गेली आणि हे बाबा तुझ्या व्हिडिओमध्ये काय करतायत हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी अशाच नवीन नवीन बालसंस्कार, देवधर्म, गृहिणी, फॅशन, किचन टिप्स यावर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. सर्तोज लाईफ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे. ही त्रिशा आहे आणि तिची बहीण आहे मनू. सो या लहान मुली आहेत सोबत. सो रमाला खेळायला कोणीतरी आहे आणि अशा प्रकारे खूप सारा खाऊ घेऊन आम्ही निघालो आहे. मस्ती मज्जा करत करत. रमाई खूप छान मस्ती करते आणि ती खुश असली का आपसुकच असं खूप खुश बनाट वाटतं. सो आम्ही अशा प्रकारे पुढे बसली आहे कारण मागे खूपच गर्दी झालेली. सो मी म्हटलं शेजारी ड्रायव्हर काकांच्या शेजारी बसूया आणि आम्ही पोहोचलो इथे मंदिरामध्ये. दर्शन वगैरे घेतलं. देवराज सेवेमान पावनादि पंकजम व्यालेन्द्र सुतबिंदुशेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवम भजे भानुकोटि भास्करम भवाति तारकम परम नीलकंठं नित्यराजदायकं त्रिलोचनम कालकालमंबुजाक्षम अक्षशूलमक्षरम काशिकापुरादिनाथ काल भैरवम भजे शूलदंड पाशदंड पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेव अक्षरं निरामयं भीम विक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे मुक्तिदायकं प्रशस्तचार विग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकं नित्यमनित्यं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालकशमोक्षणं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे अट्टहासविघ्नपद्म. अशा प्रकारे आपण सेवा कुठे आलो आहे, कसं करायची आहे हे बघितलं, कोणतं स्तोत्र म्हणायचं हे बघितलं. पण आता ही सेवा नेमकी का करायची किंवा काय फायदे झालेले आहेत हे आपण डिरेक्टली ज्या माझ्यासोबत महिला आलेल्या आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना त्याचे काय फायदे झालेले आहेत. सो चला. श्री कालभैरवनाथ महाराजांच्या कृपेने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात. ओके. देवते सांगा एखादं का बरं सेवा करतोय आपण असं? श्री कालभैरव महाराजांची सेवा ही अति उच्च कुटीची आहे आणि दर रविवारी सोमवारी केल्याने आपल्याला जे मनाची इच्छा पूर्ण होतात. श्री कालभैरव महाराजांची सेवा ही खूप हे सेवा आहे. त्याने सगळ्या अडीअडचणी दूर होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होते, इच्छित फळ मिळतं थोडक्यात. कालभैरव महाराजांची सेवेमुळे अशी सेवा आहे उच्च कोटीची संकल्पयुक्त सेवा आहे आणि ती जर केली तर मग तिने आपले सर्व कामं मार्गी लागतात. कोर्ट कचेरीची तुमचं कोर्टाचं काम म्हणजे निकाल तुमच्या बाजूला लागला. संकल्पयुक्त केल्यास जी इच्छा आपली मनात असेल ती बोलून जर दाखवली तर पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तुमची काय पूर्ण झाली? कालभैरवांच्या कृपेने माझी बहीण, छोटी बहीण स्वाती पांगारकरला 18 वर्षानंतर तिने कालभैरवांची सेवा केली. 11व्या संकल्प तिला 18 वर्षानंतर बाळ झाले. मला पण सांगायचं हा सर्वात मोठा अनुभव. कालभैरवांच्या कृपेने माझ्या बहिणीची गाडी चोरीला गेली होती. 8 दिवसातच ती गाडी मिळाली. रोज 11 वेळा केलं होतं. रोज 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायची आणि कालभैरव अष्टकला जाऊन विनंती केली का माझी गाडी मिळू दे आणि तिला मी सांगायची तू कालभैरवांची सेवा कर, तुझी गाडी 8 दिवसात परत येईल. 8 दिवसात गाडी करत आहे. आमची बुलेट आपली बुलेट चोरीला गेली होती तर 3 दिवस सलग 11 वेळेस कालभैरवांना विनंती केली. 3 दिवस सलग 11 वेळेस कालभैरवांना. तिसऱ्याच दिवशी गाडी घरी आली. आमची मोटरसायकल चोरीला गेली होती. कालभैरवनाथ महाराजांना अतिप्रिय असं वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि कांद्याचं नैवेद्य असं दाखवायचं. हार, नारळ, खडीसाखर आणि पेढे वाहून कालभैरवांची विनंती करायची. आपल्या मनात जी इच्छा असेल ना ती कालभैरव महाराजांना बोलून दाखवायची. संकल्प असा संकल्प सोडायचा आणि ते आपल्या मनातली इच्छा म्हणजे आपल्या मनातली जी इच्छा असते ना ती कालभैरव महाराजांच्या कृपेने साध्य होते.
आज अशा प्रकारे आपण 11 वेळेस कालभैरवाष्टक घेतलं आहे. मी पहिल्यांदाच आली आहे. माझी मम्मी म्हणजे जशी सेवा चालू झाली तसं येतात सगळ्या बायका. आम्ही राहता केंद्र 2मधून पिंपळवाडी रोडला जे कालभैरवांचं मंदिर तिथे येत असतो. आता संकल्प म्हणजे काय एक 5 मिनिटात सांगते. संकल्प म्हणजे आपण जसं आपली सेविंग अकाउंटमध्ये जसं खातं टाकतो ना, की हे पैसे आपल्याला अशा वेळेसच कामं आले पाहिजे म्हणून आपण टाकतो. मुलींचे आपण काढतो की 18 वर्षाला आपल्याला ही सुकन्या योजना पाहिजे. मग हे कसं आपण इन्व्हेस्टमेंट करतो की ह्या पैसा आपण रोजच्या जीवनात नाही वापरत, म्हणून संकल्प करायचा की ही सेवा माझी याच कामासाठी मला उपयोगी यायला पाहिजे. आता माझी गाडी चोरीला गेली, मग ही सेवा माझी गाडी चोरीसाठीच मला उपयोगी येऊ दे म्हणून आपण संकल्प करतो. तसं रोज तर आपण सेवा करतोच, पण ती सेवा रोज आपल्या दैनंदिन जीवनासाठी. म्हणून संकल्प खूप महत्त्वाचा आहे. आपण सेवा करत असतो, पण कशासाठी करतो हे देवाला पण म्हणजे एकदा सांगितलं पाहिजे, कारण देवाजवळ भरपूर गिऱ्हाईक आहे, आपण एकटेच नाही आहे, त्याच्यामुळे सांगायला पाहिजे. आणि अशा प्रकारे सेवा झालेली आहे आज, आणि याचे सगळे फायदे तुम्ही ऐकलेच आहे. आणि आम्ही कुठं आलो, कसं आलो हे सगळं मी व्हिडिओच्या शेवटला सांगणारच आहे. सो श्री स्वामी समर्थ. हा का, स्वामी समर्थ. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभू हे गिरिजापती बाप्पा लय लवकर दिवस आवड बाई रमाला बाई शिवशंकर दर्शन घेऊ राहिली. लय वर जय बाप्पा करा, जय बाप्पा करा. आणि आम्ही भुयारी मंदिरात अशा प्रकारे दर्शन घेतलं. रमाचंही दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परत निघालो आहे. आणि अशा प्रकारे परत निघायच्या वेळेस इथे खूप छान असे ससे आहेत, ते दाखवतेच मी तुम्हाला. आणि रमा सगळ्यांची लाडकी असल्यामुळे सगळेजण तिला घेतात, पण ती कोणाकडे जात नाही. पण छान खेळली तिने, मजा केली. ऊन भरपूर आहे, पण आजूबाजूला झाडं असल्यामुळे तिला म्हणजे असा थंडावा जाणवतो आहे. आणि इथे मागेच ससे दिसत आहेत तुम्हाला. आणि हे बघा, ही लहान मुलं फक्त ससे खेळण्यासाठीच येतात आणि अशी खेळत बसतात त्यांच्यासोबत. आमचं पूर्ण सेवा उस्तरी खेळत होतं. सावत ते सावण बर का. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला बघितल्याप्रमाणे आपण बाबा काय सांगतात कालभैरवनाथांबद्दल ते ऐकू. कालभैरवनाथ देवस्थान हे जे आहे आपले पुरातन देवस्थान आहे, 2000 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. आणि इथं जी बी मनोकामना तुम्ही घेऊन येतात ती पूर्णच होती. बरोबर काय, देवाने काय सांगितलं, दर्शनं पिलोपात्तसं पर्शनं पापनाशनं आघोरू पाप संवारण एक बिल्व शिवार्पण. आपण देवाला भक्ती भावनेने एक बेल जरी वाहिलं ते 1 लक्ष बेलासारखं आहे. फक्त आपल्यात भाव पाहिजे. भावा तिथं सद्गुरू राहतं, जिथं भाव आहे तिथं देव आहे, जिथं भाव नाही तिथं देव नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर कलियुगामध्ये कोणाचा राज आहे, काळोबाचा राज आहे. तो काळोबा सावकार आहे आपला. आपलं घराचं जसं रक्षण भरण पोषण करणारा असतो. घरून आता काय, जो भरण करतो, भरभराटी करतो, पोषण करतो आणि भय हरण करतो, तो काळोबा आहे. म्हणून जो कालभैरवनाथ महाराज तर त्याची जी बी मनोकामना तुम्ही घेऊन येतात. आणि अशा प्रकारे आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहे परत. 15 ते 20 मिनटं नाही म्हणू शकत, पण आपण अर्धा तास तरी लागतो. आणि रमा झोपी गेलेली होती थोड्या वेळानंतर. खूप ऊन होतं, बट छान वाटलं. सेवा करून मस्त वाटलं. आणि आज माझा पहिलाच दिवस होता संकल्पयुक्त सेवेचा, आणि मी नक्कीच सांगेल तुम्हाला मला काय फायदा झाला ते. अशा प्रकारे आम्ही सेवा करून घरी आलेलो आहोत. खूप ऊन आहे बाहेर, 4 वाजेचं ऊन असं खूप चटका देणारं असतं. सो आल्यानंतर रमा जेवली आहे, छान झोपली आहे, मम्मी पण झोपली आहे, मी पण थोडं झोपणार आहे, कारण उन्हामुळे खूप थकायला होतं आहे. सर्दी खोकला असल्यामुळे माझा आवाजही बसला असल्यामुळे मी जास्त आज बोलणार नाही आहे. हो, पण मला हे सांगायचं आहे, मी काहीतरी माझी इच्छा आहे ती मागण्यासाठी मी ही सेवा करते. मी संकल्प सोडला आहे आज हार नारळ खडीसाखर ठेवून. आणि संकल्पयुक्ताचा माझा पहिला सेवेचा दिवस अगदी छान झालेला आहे. मला हेच सांगायचं आहे की संकल्प म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की मग ती सेवा सलग व्हायला पाहिजे, किंवा सलग असं 11 रविवार किंवा 3 रविवार किंवा 5 रविवार व्हायला पाहिजे, पण असं नाही आहे. आपल्या घरामध्ये आपण समाजामध्ये राहतो, सो खूप साऱ्या अडचणी येत असतात. त्याचप्रमाणे आपल्या मासिक पाळीसारख्या अडचणीही असतात. सो तो दिवस जेन्युइन अडचणी वगळता तुम्ही सलग 5, 3 किंवा 11 असेच रविवार 11 वेळा कालभैरव अष्टक
मंदिरात जाऊन शक्य असल्यास उत्तम, नसल्यास तुम्ही घरी वाचल्यास तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होते. संकल्प म्हणजे काय, त्याचे फायदे काय, हे सगळं आपण बघितलेलंच आहे. सो तुम्ही पण कधी अशी सेवा केली आहे का संकल्पयुक्त, आणि केली असेल तर तुम्हाला कधी आणि कसे काय फायदे मिळाले आहेत हे माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. मला कमेंट करा, पर्सनली कमेंट करा, आपण पर्सनली बोलू. कारण मी पहिल्यापासूनच सांगत आली आहे, मला आवडतं अध्यात्म आणि मलाही माझ्या मुलीला अध्यात्माकडे वळवायचं आहे. सो मी हे सगळं करते. मला तिलाही सांगायचं आहे की सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या की कुठेतरी सगळं अध्यात्मापाशी येऊन थांबतं, आणि याच्यावर माझा पर्सनली विश्वास आहे. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? अशाच प्रकारे मी अध्यात्मावर असे 2 ते 3 व्हिडिओ केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स इथे पुढे 1-1 मिनटासाठी पॉपअप होतील. सो त्या तुम्ही बघायला विसरू नका. ते व्हिडिओ नक्की बघा. आणि का मी अध्यात्माकडे वळले असेल बरं, याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. सो नक्की बघा. आणि मुलांसाठी अध्यात्म का गरजेचं आहे याच्यासाठी खास सेपरेट असा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो बघायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशाच प्रकारे अध्यात्माची आवड असेल, तुम्ही केंद्रात जात असाल, मठात जात असाल स्वामी समर्थांच्या, सो मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यातलं सेवे करायला मोठं करा. सो श्री स्वामी समर्थ.